मगाशी मी मिरच्या आणायला जातानाच मला एक शेतकरी आपल्या पाठीमागे पोतं बांधलेलं दिसलं मला, अशी स्वीट कॉर्नचे. मग मी त्यांना लगेच थांबवलं त्या गाडीला आणि मलाही घ्यायचे होते, कारण हे मी माझ्या दरच्या बाजारात भाजी आणायला जाते त्यावेळेस हे माझं स्वीट कॉर्न जिथं असेल तिथं मी घेते. कारण हे आपल्या म्हणजे शरीरासाठी खूप लाभदायक आहे, कारण त्याच्यातून जे मिळणारे फायबर्स असतात ते अगदी पोट साफ करण्याचं काम करत असतं. आणि हे आपल्या मुलांना पण आपण त्यांच्या आवडीनुसार देऊ शकतो. याला आपण असंच भाजून सुद्धा देऊ शकतो. गॅसवरती एखाद्या असे एक धारेची आपल्याकडं काही कैची वगैरे असेल ना, तर ते भाजून आपण मुलांना भाजून आवडत असेल तर भाजून देऊ शकतो. माझ्या मुलग्याला शक्यतो भाजूनच आवडतं, त्याच्यामुळे मी भाजून देते त्याला. आणि बाकीच्यांना आम्ही सगळी शिजवूनच घेतो. आणि यात इतकं म्हणजे पौष्टिकता असते की समजत नसते बाबा ह्याच्यात काय आहे काय नाही. पण नाही, तुम्ही मुलांना द्यायचं. ते हट्ट करतील की हां, त्यांना एखाद्या वेळेस तुम्ही मग त्याला हे करून पण लावून देऊ शकता, लिंबू वगैरे असं, चटणी मीठ वगैरे. मग मी लगेच ही स्वीट कॉर्न ठेवली ह्याला शिजवायला. ती पण माझी इलेक्ट्रिक शेगडी आहे. थोडाच वेळ लागतो याला शिजायला. थोड्याच वेळात ही माझी शिजली चांगली अगदी. त्याला थोडंसं तापवताना जरासं इलेक्ट्रिक शेगडी उशिरा तापते, नंतर ती पटकन जोर घेते, एकदमच तापते ती. मग त्या तापलेल्या शेगडीवरती पटापटा होऊन जातं आपलं काम. मग हे किती वेळ लागला, मला वाटतं एक 5 मिनटं, जास्तीत जास्त 5-7 मिनटात माझी स्वीट कॉर्न शिजलेत. एकदम पण मी शिजवलेली नाही जास्त, पण शिजलेत की आपल्याला त्याच्यातील सगळी पौष्टिकता घालवायची नाही आहे, त्याच्यामुळं थोडंसं असंच ठेवायचं. मी इकडं त्याच्या आधीच सेटअप करून घेतला कुकरचा, कारण ह्या शेगडीचं ते आहे ना, हे तापलेलं तापमान ते खूप असतं. पटकन मी आधीच त्याचा सेटअप बसवून घेतला कुकरचा आणि लगेच कुकर त्याच्यावर ठेवला, कारण लगेच एक कुकरची शिट्टी पण इकडं ऐकायला आली आणि मी हे पटकन माझ्यासाठी एक स्वीट कॉर्न घेतलं. याला मी थोडंसं बटर, चटणी मीठ आणि लिंबू लावून घेतलेलं आहे, कारण मुलंही बाहेर त्यांच्या पप्पाबरोबर फिरायला गेलेत. मी माझ्या एकटीसाठीच घेतलं आणि हा कुकरची शिट्टीही होते माझी.